हॅलो, वेलकम बॅक टू द चॅनल आणि तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये. आणि कसे आहात तुम्ही सगळे? आशा करते तुम्ही स्वस्थ, मस्त आणि अगदी आनंदी असाल. सो आज मी जी रेसिपी शेअर करते आहे ते एक स्नॅक रेसिपी आहे. आणि हा व्हिडिओ मी खूप आधी रेकॉर्ड केला होता पण शेअर केला नव्हता, त्याच्यामुळे आत्ता शेअर करते आहे. मस्त हिरवेगार वाटाणे होते आणि आम्ही असं डिसाईड केलं की आज आपण समोसे बनवूया. सो त्याच्यासाठी आम्ही मैदा जो आहे तो चाळून घेतलेला आहे, तेलाचं मोहन घातलेलं आहे आणि आता आपण हे छान पीठ मळून घ्यायचं आहे. आणि साईड बाय साईड आम्ही हे वाटाणे जे आहेत आपले हिरवे वाटाणे तर ते थोडेसे तेलात परतून घेतो आहे, म्हणजे समोशांमध्ये ना ते थोडे मॉइस्ट राहतील, सॉफ्ट. सो आता ते शिजायला ठेवलेलं आहे. बटाटे पण उकडून घेतलेले आहेत, थोडेसेच करतो आहे बट म्हटलं चला तुमच्यासोबत पण ही रेसिपी शेअर करूया. आणि ॲक्च्युली ना कोणाच्या तरी बर्थडेच्या दिवशी आम्ही बनवलं होतं हे पावभाजी आणि आय थिंक समोसे बनवले होते. सो आता आपण जी समोस्यांसाठी भाजी करतो आहे ना ती बनवून घेतो आहे. सो आता हे ते एका कढईमध्ये तेल घालून घेतलं आणि कांदे परतून घेते आहे. जशी आपण भाजी बनवतो ना बटाट्याची तसंच करायचं आहे. तुम्ही त्याच्यामध्ये फक्त आपण एक्स्ट्रा मटार घालणार आहोत. सो असं आहे. तर समोसे जे आहेत ना ते माझ्या घरी म्हणजे माझ्या मम्मीला बाहेरचे काही आवडत नाहीत. सो जेव्हा पण खूप चांगले मटार येतात मार्केटला तर आम्ही प्रयत्न करतो की ते घरातच बनवून खाऊयात. सो खूप वेळा बनवणं होतं पण मी रेसिपी काही शेअर केली नव्हती. सो आज म्हटलं चला रेसिपी शेअर करूया तुमच्यासोबत. ॲक्च्युली मी व्हिडिओ पण रेकॉर्ड केला बट तुमच्यासोबत हा व्हिडिओ शेअर करायचं राहून गेलं. सो तुम्ही बघू शकता आता माझा जो कांदा परतून झाला आहे त्याच्यानंतर ना थोडंसं लसूण आणि हिरवी मिरची आहे ज्याची मी पेस्ट करून घेतली आणि आता ते तेलामध्ये फ्राय करून घेते. छान शिजवून घ्यायचं. सगळा कच्चेपणा जो आहे ना, जे पण आपण कच्च्या वस्तू घालतो लसूण हिरवी मिरची त्याचा सगळा कच्चापणा निघून गेला पाहिजे, नाहीतर ते खाताना टेस्ट छान नाही लागत. आणि तुम्ही बघू शकता एकदम कोरडं आहे, त्याला जास्त ऑइल घातलेलं नाही आहे मी, कारण की काय होतं ना आपण समोसे पण फ्राय करणार आहोत. सो हे छान आता फ्राय करून घेतलेलं आहे. तर आता जे आपण मघाशी मटार वगैरे पण फ्राय केलेलं आहे किंवा बटाटे पण मी करून ठेवलेत ते पण मिक्स करून घ्यायचं आहे. पण त्याच्या आधी मी ह्याच्यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर घातली आहे आणि धने जिऱ्याची पूड. मी प्रत्येक जेव्हा भाजी वगैरे काही बनवते तर त्याच्यामध्ये धने जिऱ्याची पूड नक्की घालते. ते तुमच्या शरीराला थोडासा थंडावा देतं. आणि जेव्हा पण तुम्ही काही मसाल्याची भाजी वगैरे कराल तर त्यामध्ये पण नक्की धने जिऱ्याची पूड घाला. त्याने काय होतं, जर तुम्ही गरम मसाला वापरत असाल तर त्याचं थोडंसं जे उष्णता असते त्याच्यामध्ये ते कमी व्हायला मदत होते. सो तुम्ही बघू शकता बॉईल केलेला बटाटा होता तो कुस्करून घेतलेला आहे आणि आता तो परतून घेते आहे मी ह्याच्यामध्ये. थोडासा परतल्यानंतर अजून थोडा तो सॉफ्ट होतो आणि छान मस्तपैकी परतून घ्यायचा. जर तुम्हाला डोश्यासोबत बटाट्याची भाजी करायची असेल तर तुम्ही अशी करू शकता. आणि दॅट्स इट, फक्त एवढंच करायचं आहे. थोडीशी एक वाफ निघाली की तुम्ही ही भाजी ह्याच्यासोबत पण खाऊ शकता, डोश्यासोबत पण. आणि मला ते जे उलथनं आहे ना त्याच्याने मला करता येत नव्हतं व्यवस्थित. हे जे उलथनं आहे त्याने तुम्हाला बटाटा किंवा कुठली वस्तू जर स्मॅश करायची असेल तर ती पण तुम्ही करू शकता. सो मला
हे जरा चांगलं वाटतं. सो ॲक्च्युली माझी एक क्लिप ह्याच्यामधनं डिलीट झाली आहे, ज्याच्यामध्ये मी मटार घातले होते. सो त्याच्यानंतर ती क्लिप कट झाली आहे. डायरेक्टली समोसे बनवतानाची क्लिप घेतलेली आहे मी आत्ता, आणि असे भरून घेत होतो आम्ही. ॲक्च्युली ह्याची पण मोठी क्लिप होती माझ्याकडे, पण ती आय गेस डिलीट झाली आहे. आणि तुम्ही बघू शकता असे समोसे भरून घेतले होते आम्ही, रेडी करून ठेवले होते. त्याच्यानंतर कढईमध्ये तेल तापत ठेवलं आहे, आणि आता आपण मस्तपैकी समोसे फ्राय करून घेऊया. आणि तुम्ही म्हणजे नक्की घरी ट्राय करून बघा. घरी बनवलेली प्रत्येक गोष्ट बाहेरचे जे समोसे किंवा कुठली वस्तू मिळते त्याच्यापेक्षा खूप हेल्दियर आणि खूप चांगली असते. कारण तुम्ही स्वतः हाताने बनवलेली आहे, त्याच्यामुळे तुम्हाला माहिती असतं की तुम्ही कुठल्या वस्तू वापरल्या आहेत, कशा वापरल्या आहेत, आणि त्यांनी म्हणजे फ्राईड जरी असलं तरी तुम्ही कधीतरी हे खाऊ शकता. सो खूप मेहनतीचं काम नाही आहे तसं बघायला गेलं तर. त्याच्यामुळे तुम्ही ही रेसिपी नक्की घरी ट्राय करू शकता. आणि मला कमेंट करून नक्की सांगा की तुम्हाला कशी वाटली ही रेसिपी. आणि आता चला मग आपण समोसे फ्राय करून घेऊया. छान मस्त खरपूस तळून घ्यायचे. खूप जण ॲक्च्युली करत पण असतील समोसे घरी, प्रत्येकाची वेगळी पद्धत असते, पण मी अशा पद्धतीने करते आणि तीच तुमच्यासोबत मी शेअर केलेली आहे. तर तुम्ही ह्या पद्धतीने पण एकदा ट्राय करून बघू शकता. खूप 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 मस्त बनतात, आणि थोडंसं टाईम कन्झ्युमिंग असते कुठलीही वस्तू, बट ठीक आहे. त्याचा जो एंड रिझल्ट असतो ना, तो कधीही चांगला असतो. आणि एंड रिझल्टसाठीच एंड रिझल्ट जर चांगला असेल तर थोडी मेहनत करायला काही हरकत नाही आहे. सो दॅट्स फॉर द डे. आणि खूप खूप थँक्यू, तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघितला त्याच्याबद्दल. थँक्यू सो मच. आणि तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू सो मच. आणि तुमचे काही सजेशन्स असतील तर कमेंट सेक्शनमध्ये तुम्ही नक्की कमेंट करून सांगू शकता. आणि ही रेसिपी नक्की नक्की बनवून बघा, तुम्हाला नक्की आवडेल. सो मी ही थाळी शेअर करते आहे तुमच्यासोबत. पावभाजी, गाजरचा हलवा आणि समोसे. सो तुम्ही बघू शकता किती सुंदर झाले आहेत. नक्की ट्राय करून बघा ही रेसिपी.